नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आज आपला हा व्हिडिओ असणार आहे एक नवीन उपक्रम जो गव्हर्मेंटने राबवला आहे अपार आय डी किंवा ABCID बद्दल. तर संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होतील की बाबा हे अपार ID कार्ड आहे काय, हे कशासाठी काढावं लागतं, कोणाला काढायचं आहे, कुठले विद्यार्थ्यांना काढायचं आहे आणि कसं काढायचं आहे, याच्यासाठी काय प्रोसेस आहे, याचे फायदे काय आहे, याचं नुकसान काय आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण जर तुमची मुलं शाळेमध्ये शिकत असेल किंवा कॉलेजमध्ये शिकत असेल तर तुमच्यासाठी हा चॅनल अत्यंत उपयोगाचा असणार आहे. त्यामुळे आपण फक्त शाळेशी रिलेटेड आणि एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओ मोस्टली याच्यावर टाकत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, याच्यामध्ये तुमचा फायदा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही कॉस्ट लागत नाही. तर चालू करूयात आपला टॉपिक जो आहे अपार ID. तर पहिली तर गोष्ट आहे की काही ठिकाणी लोक म्हणतात अपार ID, काही ठिकाणी म्हणतात ABC कार्ड. तर नेमकं आहे काय हे आणि याच्यामध्ये फरक काय? तर मी पहिले तर तुम्हाला दोघांचे फुल फॉर्म सांगतो. ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं त्याला म्हणलं जातं. ABC हा सगळ्यात पहिला ABC गव्हर्मेंटनी ह्याला नाव दिलं तर हे सुरू झालं. तर त्याच्यानंतर काही महिन्यांपूर्वी आता अपार म्हणून याला म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. तर मोठं नाव आहे अपार, पण ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढं की दोन्ही पण कार्ड जे आहेत ते एकच आहेत. म्हणजे हे दोन्ही कार्ड एकच कार्ड आहे बेसिकली. तर अपार आणि ABC कार्ड हे कशासाठी काढलं जातं, तर हे एक सिंगल कार्ड आहे ज्याच्यामध्ये एक नंबर असणार आहेत, युनिक नंबर. जसं आपला पॅन नंबर असतं ज्याच्यामध्ये बँक अकाउंटशी रिलेटेड सगळे डिटेल्स असतात किंवा सगळे फायनान्शियल डिटेल्स असतात, तसंच हे तुमच्या मुलाच्या किंवा एखाद्या विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती असणार आहे ह्याच्यामध्ये. जसं की तुमच्या विद्यार्थ्याचे एखाद्या मार्कशीट म्हणा किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादं ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणा किंवा हे जेव्हा एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होतो आहे तर त्यावेळेस लागणारी, कारण आजकाल काय होतं आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याला इतके डॉक्युमेंट्स हाताळावं लागतात, त्याच्यामध्ये खरे खोटे कोणते, त्याच्यानंतर त्याला ते डॉक्युमेंट्स कधी हरवले जातात, मार्कशीट्स असतात. तर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आयुष्यभर जपून ठेवावं लागतं. आपण पूर्वी फाईल बनवायचो त्या डॉक्युमेंट्सची आणि त्यांना जपून ठेवायचं, पण हल्ली हे जे अपार कार्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला असं काही करायची गरज नाही आहे. जरी तुमचे डॉक्युमेंट्स पुढे जाऊन काही मिसप्लेस झाले तरी तुम्हाला अपार ID थ्रू इझिली सगळ्या डॉक्युमेंटचा ॲक्सेस असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची मार्कशीट झाली, काही सर्टिफिकेट झाले किंवा तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये असाल तर त्याच्याशी रिलेटेड डेटा असेल किंवा शाळेशी रिलेटेड कुठलाही डेटा म्हणा, तर तो ह्या अपार कार्डमध्ये स्टोर्ड असणार आहे लाईफ टाईमसाठी. तर हे सगळे शाळेशी रिलेटेड जे डॉक्युमेंट असणार आहेत ते या एक कार्डमध्ये असणार आहे, ज्याचं नाव असणार आहे अपार कार्ड किंवा ABC कार्ड. तर थोडक्यात तुम्हाला हे कार्डचा मेन काय पर्पज आहे ते कळलंच असेल की हे कार्ड कशासाठी आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही अपार कार्ड काढलं तर तुमचं सगळं त्याच्यामध्ये स्टोअर राहणार आहे, तुम्हाला हेडेकच नाही राहणार. उद्या जाऊन कुठे ॲडमिशन पुढे जाऊन समजा तुमचं विद्यार्थी आता 10वीला आहे आणि त्याला पुढच्या 11वीला दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तर नुसतं ते अपार ID सांगितलं की सगळं तिकडे होऊन जाईल, एवढं सोपं होणार आहे भविष्यामध्ये. त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस चालू आहे. पण एक आहे की आता हे सगळे डॉक्युमेंट्स असणार आहे तर हे गव्हर्मेंटचे असल्यामुळे नक्कीच आपण असं अपेक्षा करू शकतो की कारण ही पर्सनल माहिती असणार आहे, याच्यामध्ये पर्सनल डॉक्युमेंट आहे, तर निश्चितच गव्हर्मेंटनी ही पूर्ण माहिती जपून ठेवतील आपण अशी अपेक्षा करू शकतो. कारण याच्यामध्ये आपले सगळे
इम्पॉर्टंट पर्सनल डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत डिजिलॉकरमध्ये. तर त्याच्यामुळे ही डॉक्युमेंट्सला प्रॉपर जपून ठेवणे फार आवश्यक आहे. पण ते गव्हर्मेंट करेलच आपल्याला असं पूर्ण आपण आशा करूयात. तर ही अशी आधार कार्डची माहिती आहे. तर पुढचा प्रश्न असा येतो, जर हे आधार कार्ड काढायचं आहे तर पुढची प्रोसेस काय? एक कन्सेंट फॉर्म आहे जो मी याच्यामध्ये शेवटी तुम्हाला दाखवेल. तर तो कन्सेंट फॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांकडून शाळेत भरून घेणार आहे, त्यांच्या आईवडिलांकडून, की बाबा असं आय डी कार्ड करायचं आणि ह्याला तुमची सहमती आहे, असं एक डिक्लेरेशन म्हणा किंवा कन्सेंट म्हणा, हे पेरेंट्सकडून घेतलं जाणार आहे, जेणेकरून शाळा तुमचं आधार कार्ड काढू शकते. तर हे आधार कार्ड तसं महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे स्टोर्ड असणार आहे. याच्यासाठी महत्त्वाचं लागणारं म्हणजे डिजिलॉकरचं अकाउंट पाहिजे तुमच्याकडे. जर नसेल तर ते काढून घ्या. आणि जर तुम्हाला ह्याच्यात रजिस्टर्ड करायचं असेल तर फार सोपी प्रोसेस आहे. मी तुम्हाला लिंक याचीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायसाठी जी काय लिंक वर रजिस्ट्रेशन करायचं ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकणार आहे. तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुमचं पूर्ण माहिती भरून तिथे तुमच्या विद्यार्थ्याचं किंवा एखाद्या स्टुडंटचं आधार आय डी कार्ड काढू शकता. त्याच्यासाठी तुम्ही काही अवघड नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुमचं डिजिलॉकरमध्ये अकाउंट असेल तर फार सोपं होणार आहे आणि नसेल तर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही 3 प्रकारे लॉग इन करू शकता. एक तर डिजिलॉकर थ्रू करू शकता, आधार कार्ड थ्रू करू शकता किंवा न्यू साइन इन करून तुमचा आय डी पासवर्ड क्रिएट करून तुम्ही ते साईटमध्ये जाऊन त्याच्यातशी रिलेटेड तुम्हाला माहिती भरायची आहे आणि माहिती भरल्यावर तुम्हाला तिथे आधार कार्ड वगैरे जे काय आहे तुमचा नंबर टाकून हे कार्ड इझिली काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कार्ड तुमच्या डिजिलॉकरमध्ये दिसून येणार आहे. तर प्रोसेस इझी आहे, फार काय अवघड नाही. साधा एखादा फॉर्म भरतो तसेच ही प्रोसेस आहे आणि इझी असणार आहे. आणि महत्त्वाची हे डॉक्युमेंट्स हाताळण्यासाठी एक चांगला टूल आहे ज्याच्यामुळे तुमचं पुढचं आयुष्य हे सोपं होऊ शकतं. तर हा होता एक बेसिक व्हिडिओ. तर हे कार्ड अजून एक सांगायचं आहे की नर्सरीपासून अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत जे पण विद्यार्थी ते सगळे हे कार्ड काढू शकतात. हे याचा उद्देश वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणजे एक नेशन आणि एक विद्यार्थ्याचं आयडेंटिफिकेशन असा याचा उपक्रम आहे. आणि हे फार महत्त्वाचं असणार आहे पुढच्या ॲडमिशन्ससाठी. तर अशा प्रकारचा हा एक फॉर्मॅट असणार आहे जो शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना देणार आहे किंवा विद्यार्थी जे असतील त्यांना देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये कन्सेंट असणार आहे. त्याचा हा एक फॉर्मॅट आहे जो तुम्हाला भरून परत शाळेला द्यायचा आहे की जे काय आपण म्हणजे तुमची सहमती दर्शवायची आहे या उपक्रमासाठी किंवा आय डी कार्ड काढण्यासाठी. आणि तो भरून दिल्यावर तुमचं हे कार्ड तुम्ही स्कूलमधून पण काढू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता. जसं मी सांगितलं आहे लिंकवरती तुम्ही त्या जाऊन ABCच्या तुम्ही हे कार्ड आरामात काढू शकता. तर ही होती जर कार्डशी रिलेटेड किंवा ह्या आधार आय डीशी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये विचारू शकता, काही डाऊट्स असतील तर. आणि इझिली फॉर्म भरून हा आधार आय डी काढू शकतात. मला तर वाटतं आधार आय डी काढायला पाहिजे, हे माझं पर्सनल मत आहे. कारण जर पुढे जाऊन दाखले झाले किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ॲडमिशनमध्ये काही दुसरी शाळा तुम्हाला निवडायची असेल किंवा तुम्ही कॉलेजला जाणार असाल स्कूलमधून, तर हे सगळं लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग ऐनवेळेस कधी डॉक्युमेंट्स हरवतात किंवा मिसप्लेस होतात किंवा भेटत नाहीत किंवा काही होतात किंवा ते डॉक्युमेंट्स कधी फाटून पण जातात किंवा त्याला काही पण इश्यूज होतात, नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये ते खराब होऊ शकतात. तर त्यावेळेस थोडं डिफिकल्ट होतं. त्यामुळे डिजिटल स्वरूपात जर आपले डॉक्युमेंट सेव्ह असतील तर ते फार इझी होणार आहे तुमच्या भविष्यासाठी. तर धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब.